हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी चालली होती ज्योतिबा मंदिरवर आणि छान असं तुम्हाला पण दर्शन घरी बसून छान दर्शन होईल ज्योतिबा मंदिरचं. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बरेच दिवस झाले होते, 15 ते 20 दिवस झाले होते ज्योतिबा मंदिरवर जायचं असं प्लॅनिंग करत होतो, पण काही शक्य होत नव्हता. कधीही प्लॅनिंग केलं तर कुठलीही गोष्ट शक्य होत नाही, पण अचानक जायचं म्हटलं तर लगेच जायला होतं. 15 ते 20 दिवसापूर्वी आमच्या आई म्हणजे सासूबाई इथं कोल्हापूरमध्ये आल्या होत्या आणि त्यापासूनच आम्ही ते यायच्या अगोदरच ठरवलं होतं ज्योतिबा मंदिरवर जाऊया म्हणून एक दिवस. पण जायचं काही शक्य होत नव्हतं. पण ज्या दिवशी जायचं असं ठरवलं जातं ना, त्या दिवशी काही नाही काही कारणामुळे ते राहूनच जातं आणि आता 3 ते 4 दिवस असं आम्ही सतत ठरवते, आज जाऊया, उद्या जाऊया, पण काही शक्य झालं नव्हतं. आज पण जायचं का नाही जायचं असं ठरता ठरता शेवटी 5 वाजले होते घरातून निघायला. पण म्हटलं होतं चला आज जायचंच असं म्हणून. कारण आई आता थोड्या दिवसातच गावाला जाणार आहे. त्यानंतर का मला जाणं शक्य होणार नाही बाहेर. त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊया म्हणून. कारण त्या पुन्हा कधी येतील काय माहीत नाही. त्यामुळे पुन्हा मला तेवढे दिवस वाट बघावं लागेल आता ज्योतिबाला जाण्यासाठी. म्हणून आज निघालो होतो. घरातून निघायला 5 वाजले होते आम्हाला. घरातून निघालो ज्योतिबाला जाण्यासाठी. पण आता वाटेत आल्यावर यांनी म्हटलं चला आता बराच वेळ झाला आहे, कारण जायला आणि खूप वेळ होणार आहे. मग दर्शन पण नीट होईल का मग काय माहीत. गर्दी वगैरे असली तर दर्शन पण होणार नाही. चल दुसरीकडे जाऊया, उद्या किंवा परवा आपण ज्योतिबाला जाऊया असं सांगितलं होतं. पण मला तर राग आला होता, कारण ज्योतिबाला जायला काय किती दिवस मुहूर्त लागत नव्हता. म्हटला दर्शन होऊ दे किंवा नको होऊ दे, मग दर्शन घेऊन येऊया, पण जाऊयाच. मग दर्शन आम्ही ज्योतिबाला जायला निघालो. ज्योतिबाला जायला आम्हाला आमच्याजवळून अर्धा तास लागतो. जास्त वेळ काही नाही लागत. जायला अर्धा तास, यायला अर्धा तास लागेल आणि आम्ही तिथे थोडा अर्धा तास लागेल असं धरून 1.5 तासामध्ये घरी येऊ असं ठरवून निघालो होतो. कारण परीची 2-3 दिवस तब्येत अजून थोडीफार ठीक नाही आहे. त्यामुळे घरी आईनं भीती वगैरे वाटते ती आजारी असल्यावर. त्यामुळे लगेचच यायचं होतं. त्यामुळे जायचं नाही जायचं असं ठरलं होतं. पण म्हटलं चला जाऊयाच, कारण बरेच दिवस जायचं प्लॅनिंग होता. मंदिरच्या जवळ आलो आणि खूप साऱ्या गाड्यांची गर्दी बघून मला तर वाटलं होतं बापरे आता खूप गर्दी आहे, दर्शन होईल का काय माहिती. कारण सतत इकडे येणं होत नाही मला. आता इकडे आला 2-2.5 वर्ष झाली होती मंदिरमध्ये ज्योतिबाला आल्यावरती. असं म्हणतात ना, जवळ काही असेल ना तर काही घडत नाही. पण लांबून भरपूर लोक इथं येतात, पण आम्हीच इथं जवळ असून जात नाही. पची डॅडू इथं येतात, पण मी काही येत नाही. यांचं महिन्यातून वगैरे एकदा येणं जाणं होतं, पण माझं काही होत नाही. मंदिरामध्ये बिलकुल गर्दी नव्हती. एकदम छान असं दर्शन घेतलं होतं, कारण अजिबात गर्दी नव्हती. आता यात्रा वगैरे होऊन गेली ना, त्यामुळे गर्दी नाही आहे. यात्रेच्या वेळेला खूप गर्दी असते. फेब्रुवारपासून ना खूप गर्दी असते इथे, पण आज काही नव्हता. रविवार असेल तर जास्त गर्दी असते. इतर वेळी का आज अजिबात गर्दी नव्हती. दर्शन वगैरे खूप छान झालं होतं. गर्दी असो किंवा नसो, काही माणसं असतात ना, ते धक्काबुक्की करतच असतात. आपण पण नीट दर्शन घेत नाही आणि दुसऱ्यांना पण घ्यायला देत नाही. पण ज्योतिबाचं आज खूप छान दर्शन झालं होतं आणि मस्त वाटलं होतं. व्हिडिओ वगैरे करायचं इथे लिहिलं होतं, व्हिडिओ फोटो वगैरे काढू नका म्हणून. पण खूप जण व्हिडिओ वगैरे करत होते, त्यामुळे म्हटलं मी पण व्हिडिओ करते. मला व्हिडिओ करायच्या वेळेला हिंमत काही झाली नाही, कारण पोलीस आसपास होते आणि ओरडले तर. म्हणून परचे डॅडूनच सांगितलं होतं धरा बाबा तुम्हीच व्हिडिओ करा, ओरडले तर तुम्हाला ओरडू दे, मला भीती वाटते. आणि मला कोणी बाहेर ओरडलं तर मला लगेच रडू येते. त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे केलं नाही. परचे डॅडूंनी सर्व व्हिडिओ आतमध्ये केले. 5 मिनटामध्ये छान असं दर्शन झालं होतं. अजिबात काही प्रॉब्लेम आला नाही. खूप मस्त दर्शन वगैरे आलं ते मनासारखं दर्शन झालं होतं. त्यातच खूप भारी वाटलं होतं. या मंदिरचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथं ज्योतिबाचे खेटे झाले ना 5 नंतर यात्रा असते आणि यात्रा झाल्यानंतर खूप मोठा पाऊस येतो आणि गुलालाने जर गुलाल झालेला असतो ना, तर पावसाने पूर्ण धुवून निघून जातो. एक खूप छान असं मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामागचं काही माहीत नाही, पण दरवेळी मी आता बघते, दरवेळी इथं यात्रा झाल्यानंतर पाऊस पडतोच आणि मंदिराच्या तिथून मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत ना, तिथून असं पाणी वाहतं ना, एकदम भारी वाटतं ते पाणी पाहून. गुलाबी कलरचं असं धबधब्याप्रमाणे असं पाणी वाहतं. प्रत्यक्षात काही बघणं नाही झालं आहे माझं हे, पण
व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे भरपूर वेळा, कारण ते पाणी वाहताना एकदम खूप भारी वाटतं. वैशिष्ट्य एक आहे, दरवर्षी पाऊस येतोच म्हणजे येतो. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन झालं, सर्व छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग जास्त वेळ काही नाही थांबलो, 15 ते 20 मिनटंच आम्ही मंदिरामध्ये थांबलो आणि नंतर मग घरी यायला निघालो. ज्योतिबा रोडलाच एक भीमाशंकर असं मंदिर आहे. अजून का आम्ही तिथे गेलो नव्हतो. जातानाच तिथे आम्ही बोर्ड वाचलं होतं आणि बरेच व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. तिथे आम्हाला जायचं होतं त्या मंदिरामध्ये. त्या आम्ही मंदिरामध्ये जास्त काही थांबलो नाही. आम्ही लगेचच आलो, कारण तिकडे आम्हाला जायचं होतं म्हणून. पण येताना आम्हाला ते कुठे आहे ते सापडलंच नाही. त्यामुळे मग आम्ही कुठे नाही गेलो, कारण तिथे विचारण्यासाठी कोणच नव्हतं. त्यामुळे विचारलं वगैरे नाही. नंतर आम्ही लगेच घरी आलो. चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.